मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली मुलाला आरोपी बनवले। गणपत गायकवाड यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे मुलाला आरोपी बनवण्यात आलं असं गणपत गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। 6च्या 6 बुलेट्स जे आहेत हे डॉक्टरांनी त्या ठिकाणी काढल्या आणि आता त्याला ICU मध्ये जे आहे म्हणजे पहाटे 6:30 वाजता ICU मध्ये त्या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे। पूर्ण ऑब्झर्वेशन खाली आहे आणि त्याची परिस्थिती जी आहे ती आत्ताही त्या ठिकाणी गंभीर आहे। डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे, त्याच्यावरती उपचार चालू आहे। मला वाटतं आता CCTV फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे आहेत तर त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत आहेत। सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा त्या CCTV फुटेजमध्ये काय आहे, सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे। त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे आणि लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ही पोलिसांकडून अपेक्षित आहे। आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत, कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल। अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल। म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश DGंना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल। दरम्यान गणपत गायकवाड कोण आहेत ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गणपत गायकवाड कल्याण पूर्वचे भाजप आमदार आहेत। मतदारसंघातून 3 वेळा निवडून आलेले आहेत। प्रथम 2009 आणि 2014 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2019 मध्ये गायकवाड यांना भाजपाचे तिकीट मिळाले आणि ते भाजपाच्या तिकीटवर निवडून आले। गणपत गायकवाड यांच्यावर 18 प्रलंबित गुन्हेगारी खटले असल्याची माहिती आहे। ते बोलले मला फक्त माझा मंद मानून द्या, त्यांना मंद मानून दिलेला नाही। त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली जात आहे, त्यांच्यावरती दबाव आणला जात आहे। त्यांच्यावरती मला वाटतं पोलिसांकडनं त्यांच्या जीवाला पण धोका आहे। कोण तुम्ही कोण? मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे। माझं नाव सुनील तांबेकर आहे। मी आतमध्ये होतो आणि आतमध्ये तुम्ही CG पुढे बघू शकता, मी तिथं आतमध्ये उभा होतो। त्या लोकांना म्हणजे साधा मान्य आमदार साहेबांच्या पोराचं नाव उगाच टाकलंय, उगाच म्हणजे त्यांचा मुद्दा म्हणून टाकलेलं त्यांचं नाव आहे हे मी जाहीरपणे सांगतो।